नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 1 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मीना चरंदा। 30 मार्च 2024 रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये प्रोफेसर मीना चरंदा यांना आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 हा सन्मान प्रदान करण्यात आला। तर प्रोफेसर मीना चरंदा या कालिंदी कॉलेज दिल्ली विद्यापीठाच्या प्राचार्य आहेत। त्यांना राज्यशास्त्र क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधन कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे। आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार हा सॉक्रेटिस सोशल रिसर्च युनिव्हर्सिटी ट्रस्ट तर्फे दिला जातो। हा पुरस्कार शिक्षण आणि समाजसेवेतील त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल दिला जातो। तर बघा, आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 ने प्रोफेसर मीना चरंदा यांना सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन कोठे झाले? तर बघा, राजस्थान राज्यातील पाली या ठिकाणी करण्यात आलेले आहे जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन। मार्च 2024 मध्ये जगातील पहिले ओम आकाराचे मंदिर राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील जदन गावात उद्घाटन करण्यात आले। हे मंदिर 250 एकरात पसरलेले आहे। येथे भगवान महादेवाच्या 1008 मूर्ती आणि 12 ज्योतिर्लिंग त्यांच्या पवित्र सीमेमध्ये ठेवता येतात। हे मंदिर 135 फूट उंचीवर आहे आणि त्याला 2000 खांबांचा आधार आहे। नेक्स्ट आहे, स्टार्ट प्रोग्राम 2024 कोणाकडून सुरू केला जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे इस्रो। इस्रोद्वारे अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान जागरूकता प्रशिक्षण म्हणजे स्टार्ट 2024 लॉन्च केले जाणार आहे। स्टार्ट 2024 कार्यक्रम हा एप्रिल ते मे 2024 दरम्यान आयोजित केला जाणार आहे। या कार्यक्रमाद्वारे यूजी आणि पीजी विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रवेश स्तरावरील ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाईल। या प्रशिक्षणासाठी पदव्युत्तर विद्यार्थी आणि भौतिक विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञानाचे अंतिम वर्षाचे पदवीधर विद्यार्थी पात्र आहेत। इस्रो उपक्रमाचा भाग बनू इच्छिणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी 2 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे। स्टार्ट कार्यक्रम हा इस्रो ई क्लास प्लॅटफॉर्मद्वारे आयोजित केला जाईल। नेक्स्ट आहे, अलीकडेच सी विजिल ॲप कोणी लॉन्च केले आहे? तर भारतीय निवडणूक आयोगाने हे ॲप लॉन्च केलेले आहे। मार्च 2024 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने सी विजिल ॲप लॉन्च केले आहे। हे नागरिकांसाठी आदर्श आचारसंहिता आणि निवडणुकीदरम्यान होणाऱ्या खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन आहे। तर सी विजिल याचा अर्थ आहे सतर्क नागरिक आणि मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका आयोजित करण्यात नागरिक सक्रिय आणि जबाबदार भूमिकेवर भर देतात। हे ॲप थेट फोटो व्हिडिओ पुराव्यासह आणि स्वयंचलित भौगोलिक स्थान कॅप्चरसह आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा जलद अहवाल सक्षम करते। नेक्स्ट आहे, ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच ATMA म्हणजेच आत्माचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर अर्णब बॅनर्जी यांची निवड झालेली आहे। मार्च 2024 मध्ये सीएट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO अर्णब बॅनर्जी यांची ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। आत्मा ही भारतातील ऑटोमोटिव्ह टायर क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय उद्योग संस्था आहे। ते 2018 पासून सीएटचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते। JK टायर आणि इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अंशुमन सिंघानिया यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आहे। नेक्स्ट आहे, बांगलादेशातील पंचांच्या ICC एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट केलेले पहिले पंच कोण आहेत? तर शराफुद्दौला इब्ने शाहिद हे पहिले पंच आहेत। मार्च 2024 मध्ये बांगलादेशच्या शरफुद्दौला इब्ने शाहिद ICCच्या पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट होणारा बांगलादेशचा पहिला पंच बनला आहे। भारताचे नितीन मेनन हे 5व्यांदा या पॅनेलमध्ये सामील झाले आहेत। 12 सदस्यीय क्लबमध्ये नितीन मेनन हा एकमेव भारतीय आहे। नेक्स्ट आहे, डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, मरियम मामेन मॅथ्यू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मार्च 2024 मध्ये मनोरमा ऑनलाईनचे CEO मरियम मोमेन मॅथ्यू यांना डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे। त्यांनी तन्मय महेश्वरीची जागा घेतली आहे। याआधी संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कामे पाहिली आहेत। 1 एप्रिल 2024 पासून 2 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे।
नेक्स्ट आहे अलीकडेच आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स 2024 हायब्रिड मोडमध्ये कोठे सुरू झाली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झाली आहे। 28 मार्च 2024 रोजी आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स 2024 हायब्रिड मोडमध्ये आयोजित करण्यात आली आहे। ही कॉन्फरन्स 1 आणि 2 एप्रिल 2024 रोजी नवी दिल्ली येथे भौतिक पद्धतीने आयोजित केली जाईल। लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवतील। या कार्यक्रमाला सीडीएस जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल VR चौधरी देखील उपस्थित राहणार आहेत। ही परिषद भारतीय लष्कराच्या सर्वोच्च नेतृत्वाला समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षा परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ प्रदान करते। आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स हा सर्वोच्च स्तरावरील द्विवार्षिक कार्यक्रम आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच टाइम्स पॉवर आयकॉन 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा विजय जैन। मार्च 2024 मध्ये द टाइम्स ग्रुपने आयोजित केलेल्या नोएडा येथे झालेल्या कार्यक्रमात टाइम्स पॉवर आयकॉन 2024 पुरस्कार विजय जैन यांना प्रदान करण्यात आला। विजय जैन हे स्टार स्टेटचे व्यवस्थापकीय संचालक आहेत। अभिनेत्री अदा शर्मा यांनी हा पुरस्कार प्रदान केला। केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या राज्यात अप्सपा कायद्याचा कालावधी वाढवला आहे? तर बघा अरुणाचल प्रदेश आणि नागालँड। मार्च 2024 मध्ये गृह मंत्रालयाने अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमधील काही जिल्ह्यांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा अतिरिक्त 6 महिन्यांसाठी वाढवला आहे। हा कायदा देशाच्या अनेक राज्यांमध्ये वेळोवेळी लागू करण्यात आला आहे। यामध्ये आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, पंजाब, चंदीगड आणि जम्मू आणि काश्मीर यांचा समावेश आहे। नंतर अनेक ठिकाणाहून हा पूर्णपणे मागे घेण्यात आला। सध्या जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूरच्या काही भागात हा कायदा लागू आहे। जागतिक हवामानशास्त्राच्या स्मरणार्थ मेघयान 24 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर दक्षिण नौदल कमांड येथे आयोजित करण्यात आला। 28 मार्च 2024 रोजी दक्षिण नौदल कमांड येथे मेघयान 24 चे आयोजन करण्यात आले आहे। नौदल समुद्रशास्त्र आणि हवामानशास्त्र विद्यालय आणि भारतीय नौदल हवामान विश्लेषण केंद्राद्वारे मेटॉक सेमिनार मेघयान 24 आयोजित करण्यात आला होता। जागतिक हवामानशास्त्राच्या स्मरणार्थ त्याचे आयोजन करण्यात आले होते। जागतिक हवामान संघटनेने 2024 साठी ॲट द फ्रंट लाईन ऑफ क्लायमेट ॲक्शन या थीमवर आयोजित करण्यात आले। एज्युकेशन रिफॉर्म हे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे। मार्च 2024 मध्ये गुजरातचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी सुरतमध्ये ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म एज्युकेशन रिफॉर्म सुरू केले आहे। शिक्षणात क्रांती घडवून आणण्यासाठी अनुभवी आणि उच्च पात्र शिक्षकांद्वारे उच्च दर्जाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। एज्युकेशन रिफॉर्म मायक्रोसॉफ्ट आणि फिनिश विद्यापीठाशी सहयोग करेल। नेक्स्ट आहे टाटाने अलीकडेच EV चार्जिंग स्टेशनसाठी कोणाशी भागीदारी केली आहे? तर बघा त्यांनी भागीदारी केली आहे HPCL। मार्च 2024 मध्ये टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी टाटा मोटर्सच्या युनिटने इलेक्ट्रिक वाहनांसाठी 5000 सार्वजनिक चार्जिंग स्टेशनचे राष्ट्रव्यापी नेटवर्क स्थापित करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे। नेक्स्ट आहे दरवर्षी राजस्थान राज्याचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर 30 मार्च रोजी साजरा केला जातो। दरवर्षी राजस्थान राज्याचा स्थापना दिवस 30 मार्चला साजरा केला जातो। 30 मार्च 2024 रोजी राजस्थानचा 75वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला। 30 मार्च 1949 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी जयपूर येथे एका समारंभात बृहत राजस्थानचे उद्घाटन केले। स्वातंत्र्यापूर्वी राजस्थान राजपुताना म्हणून ओळखले जात होते। नेक्स्ट आहे विक्रम-1 रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी कोणी केली? तर स्कायरूट एरोस्पेसने केलेली आहे। मार्च 2024 मध्ये भारतातील पहिली खासगी अंतराळ तंत्रज्ञान कंपनी स्कायरूट एरोस्पेसने विक्रम-1 रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी केली आहे। कंपनीने श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये ही चाचणी केली आहे। या वर्षाच्या अखेरीस त्याच्या मदतीने एक उपग्रह कक्षेत पाठवला जाईल। स्कायरूट एरोस्पेसचे पहिले रॉकेट विक्रम-S 18 नोव्हेंबर 2022 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।